स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. प्रज्वलित माझ्यासाठी चंद्राला स्पर्शते लगेर आवाजाची, माझ्या गोड स्वप्नांची सुरुवात ही. कल्पना कल्पना. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील आणि हे सगळं मॉमलाच समजून घ्यावं लागेल. काय कल्पना या घरामध्ये माझ्या मर्जी विरुद्ध पण गाणार म्हणजे? मुद्दा जर घराचा आहे तर ती हे घर सोडेल आणि सोबत मी पण. मी आत्ता फोन करून ताईला. नाही अंबिका, जर कल्पना या घराच्या जास्त जवळ राहिली तर बघ त्या घराशी दूर होईल. असं दिसतंय की जसं मी स्वतःच्याच मुलीला विदा केलाय. मनामध्ये एक सुन्नपणा महसूस करतोय मी. सून आणि मोलकर्णीमध्ये फरक होत असतो. तू हॉटेलमध्ये काम करतेस म्हणून, पण आता तुला ती सवय बदलून टाकावी लागेल. घरामध्ये आता बघा एक कलाकार आली आहे, तर मग कुमार साहेबांच्या आज जो झोपलेला कलाकार आहे तो परत जरा जागा होऊ दे. मग तुम्ही असा विचार केला की ज्या जखमा केव्हाच भरून गेल्या आहेत, खुरतडून त्यांना परत ताज्या करायच्या ना? खान साहेब, हे माझं घर आहे. इथे बघा, वाद्य वाजवणाऱ्यांचा जमाव मला पसंत नाहीये. आणि मला हे पण नकोय की माझ्या घरातल्या कोणीही सदस्याने ह्या जमातीमध्ये सामील व्हावं. यासाठी प्लीज हे उचला चला आणि चालायला लागा इथनं. हे काय केलं तुम्ही? अरे याची बघा मी पूजा करत असतो. आपण काय करता ह्यामध्ये मला कुठलं स्वारस्य नाहीये. मिसेस कुमार, स्वारस्यपणा घ्यायला पाहिजे तुम्ही सुद्धा. वाद्यांचा स्वर अंतरात्म्यापर्यंत पोहोचतो. शिवाय यांचा तर वापर परमेश्वराच्या पूजा पठणामध्ये केला जात आलाय. हे सगळं तर वायफांच्या कोठ्यांवर पण वापरलं जातं खान साहेब. मिसेस कुमार, हे जाणे त्याने नक्की करायचं की कशाचा वापर काय करायचा आहे? तर मग ठीक आहे, मी हे नक्की केलंय की हे सगळं शिवाय बघा ह्याच्याशी जोडलेल्या लोकांकरता माझ्या घरामध्ये मुळीच जागा नाहीये. राहुल विलाकुवत, राहुल विलाकुवत. इतका तिरस्कार, इतका तिटकारा. मिसेस कुमार, हे चांगलं बघा नाहीये. सल्ला तेव्हा द्यायचा जेव्हा तो मागितला जाईल. हा सल्ला नाहीये मिसेस कुमार, हा संकेत आहे. तुम्ही तुमच्या विचारांची धारा बदला. जर तुमची हीच मानसिकता राहिली तर तुम्ही बघा दगड व्हालशिवाय सगळ्या पण दगडांची पूजा नाही होत मिसेस कुमार. ह्याच्या पूर्वी की मी तुमच्याशी कुठली वाईट वागणूक करावी, तुम्ही तर चालायला लागा खान साहेब. माफ करा, वाईट वागणूक पण तुम्ही देऊन चालेल. दुसऱ्यांच्या घरामध्ये अशी दखल देणं
तुमचा शौक आहे की पेशा? साहेब, कल्पना कुणी परकी नाहीये. ही माझ्या स्वतःच्या मुलीच्या समान आहे. आता बघा नाहीये तसं. उस्तादजी, तुम्ही तुम्ही प्लीज जा आता. तुम्ही तुम्ही प्लीज जा आता. जा आता इथं. शिवाय यानंतर इथे यायच्या संमतीशिवाय पण नाही यायचं. ही कुठली धर्मशाळा नाहीये की तोंड वर करून बघा न सांगता तुम्ही आलात असे, समजला? ठीक आहे मिसेस कुमार. ज्या घरामध्ये कला आणि कलाकारांची पण इज्जत नाही होत, बघा त्या घराकडे पण खान तोंड करीत झोपत पण नाही. खुदा हाफिज. कल्पना, कल्पना, काय होत आहे ग? हैराणी होते विचार करून की कोणी इतरांचा इतका पण तिरस्कार कसं काय करतं विकी. पण झालंय काय? मॉम बोलली काही? हो, शिवाय विकी जर का मला बोलली असती ना काही, तर मी बघ सहनही केलं असतं. पण बघ त्यांनी उस्तादजींचा इन्सल्ट केला. उस्तादजी इथे आले होते? खरे विकी बिचारे ते इथे आपल्या लग्नाची गिफ्ट्स द्यायला आले खरे. हो, आणि मम्मीजींनी त्या गिफ्ट्स फेकून दिल्याशिवाय उस्तादजींना बघ बेइज्जत करून घरातनं हकललं. ओ गॉड, हे काय होत आहे असं मॉमला सुद्धा? विकी, मला आता खरंच भीती वाटते. जर 24 तासांमध्ये जे म्हणून होऊन गेलं, बघ मला सहन नाही होते, तर मग मी अख्खं जीवन इथे कसं घालवणार सांग विकी. सर्व नीट होऊन जाईल कल्पना. मी स्वतः मॉमशी बोलेन ह्यावर. मला थोडासा वेळ दे, ओके? मुळीच नाही नीट होणार. अरे मम्मी माझ्याशी इतक्या रागवलेल्या असतात. माझ्या सगळ्या बाबींचा बघ तिरस्कार आहे त्यांना. माझ्या संगीताचा, माझ्या परिवाराचा, माझ्या माणसांचा. तुम्ही काय काय नीट कराल हो विकी? सर्व बघ. हे बघ कल्पना, जर मी आता प्रत्येक वेळी तुझा पक्ष घेत मॉमशी वाद घालत बसलो तर मग मॉम अजून पण ॲडमेंट होत जाईल. कम ऑन कल्पना, वेळ जाता जाता मोठ्यातली मोठी जखम भरली जाते. ही तर बघ. शिवाय वेळ जाता जाता किंवा छोटीशी जखम पण खूप खोलवर जात असते. असं बघ, काही नाही होणार. भरोसा ठेव माझ्यावर. मी आहे ना तुझ्यासोबत. तुम्ही म्हणजे आहात ना माझ्यासोबत विकी? खरंच कल्पना. शिवाय तू पण घरामध्ये राहण्याऐवजी थोडा वेळ घरातनं बाहेर निघ, बघू. मूड फ्रेश होऊन जाईल. मला जायचं असतं बाहेर विकी, पण माहित नाही का म्हणून बेड्याच पायांमध्ये ठोकल्यात कुणी असं वाटतं. असं वाटतं की कुणीतरी पिंजऱ्याचा दरवाजा उघडला बघ आहे, पण माहित नाही का म्हणून मी बाहेर उडूच शकत नाही बघ. होतं ह्यासाठी कारण की तू बघ दरवाजाकडे बघतेस, आकाशाकडे बघ. बघू, उडण्याचं मनोधैर्य आपणहूनच येईल नक्की. विकी, बस यासारखं मला नेहमी मनोधैर्य देत राहा. मी बघा नर्वस झाले बहुतेक.
तुम्हाला माहितीये जेव्हा पण मी उडण्याचा प्रयत्न केलाय ना तेव्हा तेव्हा हा जमाना कात्री सकट माझे पंख छाटायला तयार जणू असतो. आता बघ काही नाही करणार तो, कारण की मी बरोबर आहे तुझ्या. ओके. हो, आणि सकाळी उद्या ऑफिसला जाताना मी तुला बघ हॉटेलात सोडून जाईन. तुझ्या फ्रेंड्सना भेटशील तर बघ मूड फ्रेश होऊन जाईल. खान साहेब, हे माझं घर आहे. इथे बघा वाद्य वाजवणाऱ्यांचा जमाव मला पसंत नाहीये. आणि मला हे पण नकोय की माझ्या घरातल्या कोणीही सदस्याने ह्या जमातीमध्ये सामील व्हावं. चालायला लागा इथनं. शिवाय यानंतर इथे यायच्या संमतीशिवाय पण नाही यायचं. ही कुठली धर्मशाळा नाहीये की तोंड वर करून बघा न सांगता तुम्ही आलात असेच. समजला? नी उस्तादजी, 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 ही सरगम कशी गायची आहे? हा? काय झालं उस्तादजी? तुमची तब्येत बरी नाहीये का? नाही बेटा, अरे खूपच चांगलं गायला सुरुवात केलीस तू बेटा. खूपच चांगलं गातेस तू बघ. हो त्याच्या बेटा. उस्तादजी, अरे गुरमीत आलास तू बेटा. आज थोडा लेट झाला तुला. काय झालं बेटा? उस्तादजी, आज हॉटेलमध्ये कल्पना आली होती. असं कल्पना कशी आहे पण ती? कशी बघ असणार? खूपच चांगली आहे. इतकं चांगलं घराणं, विकीसारखा पती, एका मुलीला अजून काय पाहिजे? काय हो उस्तादजी? उस्तादजी, तुम्ही पण कल्पनाला भेटायला तिच्या घरी गेला होतात ना? उस्तादजी, उस्तादजी, काय हो झालं? कोणती समस्या आहे का? माहित नाही गुरमीत, जेव्हा आले मी तेव्हापासून असेच आहेत बघ. उस्तादजी खूप अस्वस्थ दिसतायत. माहित नाही काय विचार करत आहेत. काय हो झालं उस्तादजी? नाही मुळीच काही नाही बेटा. उस्तादजी, काल कल्पनाच्या घरी बघा कोणी काही बोललं का? अरे बेटे, कोण तिथे का बोलणार? खूप खुश आहे कल्पना. इतकं मोठं घराणं, इतका चांगला पती, अजून एखाद्या मुलीला काय पाहिजे? उस्तादजी तुम्ही काय बेटा? अरे चला चला बेटा, रियाज सुरू करा. आज खूप लेट झालाय. शिवाय गुरमीत, पायल खूपच चांगली गाते आता बघ. खूपच चांगलं गायला सुरुवात केली तिने. त्या दोघांनी बसा. या पिंकीजी. हॅलो पिंकीजी, तुमच्यासाठी मला तात्काळत राहण्यात पण नशाच यायला लागलीये. ताटकळत पण तेच राहतात ज्यांना येणाऱ्यावर बघा विश्वास असतो, नाही का? हो हो, तरी नेहमी मीच तुम्हाला फोन करून खबरी देत असतो. आज पहिल्यांदाच बघा तुम्ही मला फोन केलात आणि बोलावलत. कोणतं जरुरी काम आहे का? प्रदीप, बोलवलंय जर तर बघ जरुरी काम पण असावं. कोणता नवा प्लॅन? आता बघ इथे असं उभं राहून प्लान बनवण्याची वेळ नाहीये. आता बघ ऍक्शन घेण्याची वेळ आहे. अहो मला समजलं नाही. मला ठोकरून कुमार बघ त्या कल्पना बरोबर खुश राहील हे मला बिलकुल बघा सहन नाही करता येत. असे पिंकीजी, तुमच्या नशिबामध्ये होतं जे म्हणून बघा तुम्हाला ते मिळालंय.
मी बसून आपल्या नशिबावर दोष लावणाऱ्यांपैकी नाही मुळीच. मी वाईट नशिबाचा काळा मोठा ढग बनून कुमार आणि कल्पना दोघांच्याही जीवनावर पसरून जाईल. पण कसं पिंकीजी? बघ तेच सांगायला मी तुला इथे बोलावलं आहे. आता बघ लक्ष देऊन ऐक माझा प्लॅन. बोला ना. समजला सगळा प्लॅन? नक्कीच पिंकीजी. प्लॅन तर बघा खूपच चांगला आहे. तरी यामध्ये मला काय मिळणार आहे? बस तेच ज्याची तुला इच्छा आहे खूप. तुला बघ ह्या बाबतीत विचार करायची प्रदीप जरूरतच नाही. हं? उस्तादजी, आपल्याशी जे म्हणून माझ्या घरामध्ये पण झालं त्या गुन्ह्याची माफी मागायला आलो आहे मी. जे माझ्यासोबत होऊन गेलं तू त्याची फिकर नको करूस. जे बघ कल्पनाच्या बाबतीत होत आहे त्या बाबतीत फिकर करतो. खाली डोकं केल्याने तुझं बघ कर्तव्य पूर्ण नाही होणार. तू बघायला होतास मायपाशी तू. शिवाय तुम्हाला वचन दिलं होतंस की कल्पनाच्या गायकीवर कसल्याच प्रकारची पाबंदी नाही लावली जाणार. तूच सांगितलं होतंस. तुला बघ लग्न करायचं होतं कल्पनाशी, तर मग कल्पना तुझी बघ जबाबदारी आहे. स्वतःची जबाबदारी सांभाळ. बघ सांभाळीन हो उस्तादजी. केव्हा केव्हा सांभाळणार? जेव्हा कल्पनाच्या आतला तो कलाकार गुदमरून गुदमरून दम तोडेल तेव्हा. तौबा. अरे मी मनवलं होतं कल्पनाला या लग्नासाठी. मी शिवाय जी बघ तिची हालत होते बघ त्यासाठी मी आता बघ स्वतःला गुन्हेगार मानतोय. तुझ्या त्या सोन्याच्या महालामध्ये ती अरे कैदे येत आहे. शिवाय फडफडते ती. जिथं गाणं तर दूरच ते बघ दुःखाने किंचाळू पण नाही शकत. कल्पना माझ्या हृदयामध्ये कैद आहे उस्तादजी. शिवाय राहिला प्रश्न तिच्या गाण्याचा, मग कल्पना फक्त गाणारच नाही पण मी तिला स्टार बनवीन. तू बघ खोटा दिलासा पण नाही ना देत आहेस. नाही अहो, कारण मी हे वचन कल्पनाला नाही मला स्वतःला दिलं होतं. शिवाय स्वतःला दिलेली वचनं अशी केव्हाच नाही तोडली जात. माफ कर बेटा. कल्पनाचं दुःख बघ राग बनला आणि तुझ्यावर निघाला रे. उस्तादजी, आपल्याशी जे म्हणून झालं त्यासमोर हे मुळीच काही नाही. माझ्या मॉमने तुमची जी बेइज्जती केली त्याबद्दल मी माफी मागायला आलो खरं तर. माझी इज्जत इतकी हलकी शिवाय मामूली नाही की एखाद्याच्या 2 शब्दांनी ती मातीमध्ये मिसळेल. जे काही तुझी अम्मी माझ्याशी वागली आहे विकी त्याचा माझ्यावर कुठलाही परिणाम नाही झाला. शिवाय मला त्यासाठी कोणाचीही तक्रार नाही करायची. हा तर तुमचा मोठेपण आहे उस्तादजी. हे बघ बेटा, संगीत कल्पनाच्या जीवनाचा सहारा आहे. शिवाय तिचे श्वास स्वरांच्या वर खाली होण्याने चालू आहेत बेटा. जर तिला संगीतापासून दूर केलं तर ती बेटा ती बघ गुदमरून गुदमरून मरून जाईल. गुदमरून गुदमरून मरून जाईल बेटा. असं नाही होतं कामा. असं नाही होतं कामा बेटा.
असं नाही होता का मा? विश्वास ठेवा, असं मी कधीच नाही होऊ देणार. ह्या घराची मालकीण मी आहे फक्त. ह्या घरामध्ये हुकूम चालणार तो फक्त माझा. चालत होता शिवाय चालत राहणार. कल्पना इतक्या मोठ्या घरामध्ये ऍडजस्ट तर करेल ना तशी. अगं पण स्वतःला नव्या वातावरणामध्ये ऍडजस्ट करण्यामध्ये थोडाफार वेळ पण लागणार. जेव्हापासून तू माझ्या जीवनामध्ये आलीस कल्पना, तू तर माझं जगच बदललं आहेस. स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. रवी येतो घेऊनी प्रभात नवी, दश दिशा प्रज्वलित माझ्यासाठी. चंद्राला स्पर्शते लगेर आवाजाची, माझ्या गोड स्वप्नांची सुरुवात ही